बेसिकची माहिती आपण बघितली आहे. मध्ये काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकता आले नाही, परंतु आता आपण कंटिन्यू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा म्हणजे स्टेज वाढवत जायची आहे. प्रायमरी बेसिक व्हिडिओ थोडे हार्ड करत जायचे, म्हणजे तर सगळी आपण प्रायमरीपासून घेणारच आहोत, परंतु त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करायची. तर आपण काय बघितलं होतं, अल्फाबेटचे कार्ड्स बनवले होते आपण, त्याच्यामध्ये शेप्स बघितले होते, नंतर नंबर बघितले होते, नंबरचे कार्ड्स बनवले होते. तुम्ही बनवले असतीलच नक्की, परंतु ते बनवल्याशिवाय पर्याय आपल्याला हसत खेळत मुलांना अभ्यास करायला लावायचा आहे. म्हणजे हसत खेळतच ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला त्यांना थोडंसं ॲक्टिव्ह करावं लागेल, त्यांच्या अभ्यासात सहभाग घ्यावा लागेल, आणि त्याचसाठी हा आपला अभ्यास हसत खेळत आहे. मुलं शिकतात सर्वीकडून, शाळेतूनही शिकून येतात, ट्युशनमध्ये शिकतात, पण ज्या मुलांना या गोष्टीत रस नाही किंवा ते फार अभ्यासात ओढ घेत नाही, त्यांच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आपल्याला त्यांना घेऊन बसायचं आहे त्यांच्यासोबत. जसं की प्रायमरी बेसचं म्हटलं तर नर्सरीपासूनच्या मुलांना आपल्याला सर्व शिकवावं लागतं. नंबर शिकवावे लागतात, अल्फाबेट शिकवावे लागतात, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, हे सर्व त्यामध्ये आलं. आपले काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आता आपण पुढची माहिती बघणार आहोत. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण शेप्स बघितले होते. शेप्समध्ये आपण प्रायमरी शेप्स बघितले सध्या, जे फोर्थ फिफ्थपासूनचे आहेत, समजा थर्डपासूनचे, ते आपण नंतर बघूच. स्टेजनुसार पुढच्या अभ्यासानुसार ते आपण घेऊच. पण आपण प्रायमरी शेप्स बघितले आहेत. त्याच्यामध्ये ट्रायंगल, सर्कल, ओव्हल, काय प्रायमरी जे आहेत ते घेतले. ते कसे बघायचे, ते कसे शिकायचे आहेत, मुलांना घेऊन कसं ॲक्टिव्ह करायचं आहे ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण कार्ड्स बनवले होते, त्याच्यामध्ये आपण कलरचे पेपर घेऊन त्याचे आकार कापलेले होते. असे शेप्स तयार करून मुलांना त्याच्यात म्हणजे गुंतवायचं आहे की हा सर्कल आहे, हा ओव्हल आहे, हा रेक्टँगल आहे. हे त्याला अभ्यासातून नाही तर त्याला कृती करून, ॲक्टिव्हिटीतून आपल्याला शिकवायचं आहे. आता शेप्सपर्यंत आपण बघितलं आहे. आज आपण आता पुढचं बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण लाईन्स बघणार आहोत. लाईन्समध्ये एकदम प्रायमरी गोष्ट तुम्हाला वाटत असेल, लाईन म्हणजे काय शिकण्यासारखं आहे, लाईन तर मुलांना काढता येतात, पण काढता आल्या तरी त्याला आपण जेव्हा ऑर्डर करू की तू स्ट्रेट लाईन काढ, तू कर्व लाईन काढ, तू हॉरिझॉन्टल काढ, तू व्हर्टिकल काढ, तर ते त्याच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरात मुलं भिंतीवर रेषा ओढतातच, घर रंगवतातच, पण तसं आपल्याला करायचं नाही. पुन्हा कार्डशीट घ्यायचे आहेत किंवा तुमच्या स्लेट्स असतात, आपण स्लेटवरती मुलांना सांगू शकतो स्ट्रेट लाईन. सगळ्याच मुलांना स्ट्रेट लाईन काढता येत नाही. बरीचशी मुलं 5वीपर्यंत गेल्यावरही अक्षर जेव्हा लिहितात तेव्हा त्यांच्या लाईनी सरळ येत नाहीत, त्यांच्या लाईनी अशा येतात, त्यांच्या लाईनी अशा येतात, किंवा अशी येऊन अशी येते. म्हणजे स्ट्रेट लाईनची आपल्याला प्रॅक्टिस करायची. यातून मुलांच्या अक्षराला वळण लागेलच, परंतु त्याचबरोबर स्ट्रेट लाईन सोपी गोष्ट आहे, परंतु आपल्याला त्याची प्रॅक्टिस घ्यायची आहे. सरळ लाईनी काढायची आहे,